स्वतःमध्ये मग्न राहणं म्हणजे स्वार्थ नाही, तर स्वतःशी प्रेम आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता, तेव्हाच खरा प्रवास सुरू होतो. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा हा संडे स्पेशल ब्लॉग असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये नर्सरीमध्ये केलेली एक छोटीशी व्हिजिट आणि त्याचबरोबर केलेली थोडीफार शॉपिंग आणि गोकर्णाचं झाड मी कसं लावलेलं आहे. त्याचबरोबर रात्रीनं ताकातलं पिठलं बनवलं होतं, ते देखील तुम्हाला बघायला नक्की आवडेल. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. दरवेळेस मी ज्या नर्सरीमध्ये जाते ना, त्या नर्सरीमध्ये न जाता आम्ही आलेलो आहोत समर्थनगरच्या नर्सरीमध्ये. ही नर्सरी पण आम्हाला खूप आवडते. छोटीशी आहे, पण खूप प्रसन्न, सकारात्मक वाटतं. आज खूप दिवसानंतर मी बाहेर आले होते, त्यामुळे इतकं छान वाटत होतं ना. आणि काही रोपं घ्यायची होती, पण जी रोपं पाहिजे होती ना ती मिळाली नाही, म्हणून दुसरीच रोपं आम्ही घेऊन आलो. पण ती देखील आवश्यकच होती. तर बघा इथे किती छान छान अशी छोटी छोटी वास्तुशास्त्रानुसारची रोपं होती. मला ना बेलाचं एक रोप घ्यायचं होतं, म्हणून मग बघत होते बेलाचं रोप कुठं ठेवलेलं आहे. तर एक कोपऱ्यामध्ये त्यांनी बेलाची रोपं ठेवली होती. त्यांना माहिती होतं श्रावण महिन्यामध्ये सगळेजण बेलाचं रोप घ्यायला येतात. त्यामुळे बरीचशी ग्रो करून ठेवलेली रोपं जी आहेत ती इथं विकायला होती. म्हणून म्हटलं कोणती घेऊयात, तर नित्याला मी विचारत होते. सगळे सारखेच होते ऑलमोस्ट. पण त्यातल्या त्यात जे दाट भरलेलं आहे, ज्याला बेलपत्र खूप आलेली आहेत, तसं रोप घेऊयात म्हटलं. म्हणजे एक जरी बेलपत्र मला वाहता आलं तर उपयोगात येईल. आणि त्याचबरोबर गोकर्णाचं पण रोप मला घ्यायचं होतं. गोकर्णाचं मी लावलं होतं, पण मध्ये मी गावाला गेले ना, तर त्या झाडाला कोणी पाणीच नाही घातलं, त्यामुळे ते सुकून गेलं होतं. आणि मग मला मध्ये असं आले वाटतं की नर्सरीच्या. झाडं एकमेकांच्या सानिध्यात असतात ना, तेव्हा ती खूप टवटवीत असतात. आणि काही झाडं आपण जेव्हा नर्सरीतून घरी नेतो ना, तर ती दुसऱ्या दिवशी थोडीशी कोमेजल्यासारखी दिसतात. म्हणजे आपण त्यांना परिवारापासून थोडंसं दूर आणतो. जसं आपण आपल्या परिवारापासून थोडंसं दूर गेल्यानंतर आपल्यालाही थोडा एकटेपणा जाणवतो ना, अगदीच तसंच या प्लांटच्या बाबतीत होत असावं, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. तर मध्ये ना त्यानंतर या नर्सरीचं छोटंसं असं कुंड्यांचं सेक्शन आहे, जिथे वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्या ठेवलेल्या असतात. मी घेतल्या नाही तरी बघण्याचा मोह काही मला आवरत नाही. मी इथे जातच असते. छोट्या-छोट्या वेगवेगळ्या आकाराच्या दरवेळेस काही ना काहीतरी नवीन-नवीन बघायला मिळतं, म्हणून मग मी इथे आले होते. सिरॅमिकच्या पण खूप छान होत्या, 1-2 आवडल्या होत्या मला. पण उगीचच घ्यायचं आपण आणि ते मेंटेन पण झालं पाहिजे, कारण आहे तेच मला मेंटेन करणं होत नाही. म्हणून म्हटलं उगीच काम नको वाढवून ठेवायला. जेवढी गरज आहे तेवढंच घेऊयात. बागेमध्ये कसं झाडं लावली तर आपण त्यांना ॲटलीस्ट पाणी देऊ शकतो. पण कुंड्या जर आपण इनडोअर म्हणजे आतमध्ये ठेवल्या ना, तर त्यांना खूप जपवावं लागतं लहान मुलासारखं. काही वेळेस ऊन लागत नसेल तर ऊन द्यावं लागतं. आता किचनमधली रोपं जी आहेत ती मी खूप जीवापाड जपते. इथं ना ह्या थोड्या वेगळ्या आकाराच्या मला यावेळेस कुंड्या दिसल्या. आणि त्याचबरोबर गार्डनिंगसाठी लागणारे सगळे टूल्स वगैरे जे त्या नर्सरीमध्ये पण असतात ते देखील होते. आणि काही खतं असतात, म्हणजे काही लिक्विड स्वरूपामध्ये असलेले फर्टिलायझर्स जे आपल्या प्लांट्सच्या ग्रोथसाठी खूप चांगले असतात ते होते. आणि काही बियाणे होते. चेरी टोमॅटो, भेंडी, म्हणजे तुम्हाला ज्या ज्या भाजीपाला लावावासा वाटतो तो तुम्ही या सीडच्या मदतीने लावू शकता, जर छोटीशी बाग असेल आणि तुमच्याकडून मेंटेन होणार असेल. कारण पूर्ण शेतकऱ्यांसारखं याला जपावं लागतं आणि ते तुमच्याकडून होणार असेल तरच तुम्ही करावं, असं मला तरी वाटतं. मी फक्त सध्या कोथिंबीर आणि पुदिना लावण्याचा विचार करत होते. इथे मी शोधत होते, पण कुठेच मला त्या सीड्स काही दिसल्या नाही. बाकी दुसऱ्या सीड्स सगळ्या होत्या. पण आता हे ॲक्चुअलमध्ये कसं लावावं, कशी काळजी घ्यावी हे पण माहिती नाही ना, म्हणून मी काही ते घेतलं नाही. आणि जो माझ्याकडे बांबू प्लांट आहे ना, त्याच्या वाढीसाठी पण यांच्याकडे इतकं छान असं स्प्रे, म्हणजे घेतला ना तो जितके दिवस तो स्प्रे आपण मारतो ना त्या बांबू प्लांटवर, तेवढा दिवस तो चांगला राहतो बांबू प्लांट. त्यानंतर तो सुकायला लागतो. तर तो स्प्रे पण मी बघत होते. पण माझं जे बांबूचं प्लांट आहे ना, ते थोडंसं सुकत आलंय आता. म्हणून म्हटलं नवीनच बांबूचं रोप घेऊयात. तर यांच्याकडे बांबूचं रोप पण नव्हतं यावेळेस. म्हणे की नंतर येईल. मग तिथून आम्ही निघालो. आमची खरेदी वगैरे झाली आणि मग राखीच्या दुकानात आलो. राखी पौर्णिमा आली आहे. नित्याच्या आवडीच्या राख्या घ्यायच्या होत्या. तर तिला म्हटलं तुला जी राखी आवडते ती घे. मलाही राख्या घ्यायच्या होत्या, म्हणून मी पण बघत होते आणि मला ज्या आवडल्या ना नेमक्या तिला त्याच घ्यायच्या असतात. तिला म्हटलं दोन्ही दादांसाठी घे, तर तिला आधी तिच्या वडिलांसाठी राखी बांधायची असते. म्हणजे डॅडी म्हणते त्यांना. तर डॅडींसाठी राखी बांधायची, डॅडींना राखी बांधायची. आता भावांना राखी बांधतात की वडिलांना बांधतात, आता कोण समजावून सांगणार. पण आमचं एवढं प्रेम आहे आमच्या डॅडीवर, की सगळ्यात आधी आम्ही डॅडींनाच राखी बांधणार आणि नंतर मग दोन्ही दादांना. तर तिला जी आवडली ती राखी घेतली. मग आम्ही घरी आलो. तर हे जे काही रोपं आहेत ना ते घेतलेले आहेत. यामध्ये गोकर्णाचं रोप घेतलंय. बघू शकता तुम्ही 2 रोपं घेतली.
एका रोपाची मला टोपियारी तयार करायची होती म्हणून एक घेतलं आणि एक जे जमिनीत लावायचं त्यासाठी घेतलं. आणि हे नित्याने घेतलं, तिला खूप आवडलं होतं. म्हणजे लाजाळूचं प्लांट टच केलं की ते असं लाजतं ना ते प्लांट, म्हणून तिला ते थोडंसं कुतूहल वाटलं म्हणून मग हे आणलं. त्यानंतर हे जास्वंदाचं रोप, म्हणजे जास्वंद माझ्याकडे आहे, मोठ्या आकाराचा जास्वंद, पण छोटे छोटे जे जास्वंदाचे फुलं असतात ना त्याचं रोप माझ्याकडे नव्हतं, म्हणून मग हे एक रोप आणलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यासाठी मी नर्सरीमध्ये गेले होते, ते बेलाचं रोप पण मी आणलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. बेलाची पानं होती, ही मी आजच तोडून घेणार, कारण सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडून येतं असं म्हणतात आणि याला काटे पण असतात, म्हणून याची पानं देखील थोडीशी जपूनच तोडावी लागतात. तर हे मी सोमवारच्या दिवशी लावणार आहे रोप. सध्या तरी इथे ठेवलं आहे, पण आज जे मला लावायचं होतं, कारण ते सोमवारच्या पूजेसाठी मला लागणार होतं, ते म्हणजे गोकर्णाचं वेल जो आहे तो मला त्याची टोपियरी तयार करायची होती. म्हणून आज संडे असल्यामुळे हे घरीच होते. यांना म्हटलं थोडी मदत करा माझी. आणि मग एका कुंडीमध्ये आम्ही मस्त माती जी आहे ती पूर्ण खोदून घेतली, म्हणजे ती पूर्ण अशी घट्ट झाली होती. आणि खोदल्यामुळे कसं होतं, ती पूर्ण अशी भुसभुशीत होते. आणि त्यामध्ये मग तार आम्ही रोवून दिला आणि या तारावरती आता ते गोकर्णाचं रोप जे आहे किंवा वेल जो आहे तो चढवणार. आता असं करण्याचं कारण म्हणजे काय, तर मला ना, मी तुळशीसमोर महादेवाची पिंड ठेवते. तर तुळशीसमोर ठेवायची, तर त्यावरती पाणी घातलं की ते पायाखाली यायचं बऱ्याच जणांच्या. म्हणून मग म्हटलं की तसं नको व्हायला, म्हणून मी एका कुंडीमध्ये ठेवलं होतं. यामध्ये मी शमीचं रोप लावलं होतं, पण शमीचं रोप मी गावाला गेले तर त्याची काळजी कोणाकडून घेण्यात नाही आली, म्हणून ते जळून गेलं. म्हणून म्हटलं आता या कुंडीमध्ये आपण गोकर्णाचं रोप लावूयात. निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल महादेवांना चालतं, तर ती फुलं देखील महादेवांवरती पडत राहतील. आणि अशी टोपियारी तयार केल्यामुळे मस्त असं गोलाकार आकार येईल त्याला, आणि ते छान पण वाटेल. आणि गोकर्णाचं रोप जे आहे ते लक्ष्मी प्राप्तीसाठी वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आकर्षित करत असतं. म्हणून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जर हे रोप असेल तर ते अधिक चांगलं मानलं जातं. म्हणून गोकर्णाचं रोप जे आहे ते मला अशा पद्धतीने लावायचं होतं, कारण समोर तर मी जमिनीमध्ये नाही लावू शकत, म्हणून मला ते कुंडीत लावायचं होतं. हे खूप मोठं होतं, पण मला तिथल्या तिथेच ते वाढवायचं आहे, जेणेकरून मग मला त्यावरती महादेवांच्या वरती जर घंटी लावता आली किंवा अजून चांगल्या पद्धतीने मला डेकोरेशन करता आलं तर चांगलंच आहे. म्हणून मग मी असा विचार केला. आणि आता ही जी कुंडी आहे ती मी समोर ठेवणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेलच की कशा पद्धतीने मी महादेवांची त्यामध्ये स्थापना केली आहे, पूजाविधी कशी केली आहे. पण सोमवारच्या पूजेसाठीच मी ही खास गोष्ट घेतलेली आहे, श्रावण सोमवारच्या. आणि तसंही मला आता माझे महादेव जे आहेत, महादेवाची पिंड जी आहे ती अगदी रोजच्या रोजच मी बाहेर ठेवलेली आहे कायमस्वरूपी. एक देवघरात असते आणि जी दुसरी दगडी आहे ना, तर ती मी या कुंडीमध्ये ठेवायची. पण या कुंडीमध्ये एक पण झाड नव्हतं, म्हणून म्हटलं चला आता गोकर्णाचं लावूया. तर बघू शकताय तुम्ही किती छान ही कुंडी जी आहे ती तयार झाली आहे. आणि वरून यांनी ना ते कोको पावडर असलेली माती घातली. यामध्ये भरपूर फर्टिलायझर्स असतात आणि यामुळे झाडांची ग्रोथ पण चांगली होते. आमच्याकडे एक पोतं भरून असतंच हे कायम. तर हे रोप वगैरे लावून झालं आणि त्यानंतर मला आता रात्रीचा स्वयंपाक करायचा होता. आज रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवावं असा विचार मी करत होते. यांना विचारलं तर हे म्हणे की आपल्या विदर्भातलं ताकातलं पिठलं बनव. म्हणून म्हटलं चला काहीतरी वेगळं आपण बनवूयात. तर त्यासाठी ना मी ते ताक घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी मी बेसन घातलं आणि व्हिस्करच्या साहाय्याने त्याला छान ढवळून घ्यायचं, जेणेकरून यामध्ये असलेल्या सगळ्या गाठी ज्या आहेत ना त्या निघून जातात आणि सगळं एकरूप होतं, तुम्ही बघू शकता. त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं आणि यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी घातली, कढीपत्ता घातला. आणि आपण नेहमी पिठलं किंवा बेसन जे आहे ते करतच असतो, पण अशा पद्धतीने जेव्हा आपण पिठलं करतो ना त्याची काय चव लागते, अप्रतिम. आणि यामध्ये ना लसण मी खुडून घालते, कुटून नाही घालत. असं एकदम बारीक तुकडे करायचे, छान लालसर होईपर्यंत परतायचा. यामध्ये भरपूर कांदा घालायचा, 3 ते 4 कांदे घालायचे, जेणेकरून टेस्ट खूप छान होते याची. आणि त्याचबरोबर कोथिंबीर पण घालायची. कोथिंबीर जर तुम्ही कांद्यासोबत परतली ना तर त्याची टेस्ट उतरते भाजीमध्ये. आणि मिरच्या पण मी यामध्ये खुडून घातलेल्या आहेत, म्हणजे भरपूर अशा मिरच्या घेतल्या आणि त्या खुडून घातल्या. आणि हळद घातली. त्यानंतर मग मी हे ताकातलं बेसन, म्हणजे ताकात मिक्स केलेलं बेसन घातलं आणि छान असं हलवून घेतलं. मीठ देखील घातलं चवीनुसार. आणि मस्त आपलं ताकातलं बेसन जे आहे ते रेडी झाले. पण हे असंच असंच सर्व नाही करायचं, यावरती वरून कोथिंबीर घालायची आणि वरून अजून एक तडका घालायचा. थोडंसं तेल किंवा तूप गरम करायचं, तेलच शक्यतोवर, कारण तुपाने थोडीशी टेस्ट बदलते. त्यामध्ये मग वरून 2 चमचे मी तिखट घातले आणि ते छान तळून घ्यायचं आणि वरून याचा तडका या बेसनाला द्यायचा. इतकं छान लागतं, करून बघा.
आणि चटचट व्हायला लागलं ना, की मग तुम्ही सगळ्यांना खायला द्या. इतकी भारी टेस्ट येते ना, भाकरीसोबत किंवा दुपारची पोळी असेल ना, तर त्याच्यासोबत तर अजून छान लागतं. खूप खूप टेस्टी झालं. तो नक्की ट्राय करा. आणि आजचा हा संडे स्पेशल ब्लॉग मी इथंच एंड करते. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाईप करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.